What is global warming? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. व्हॉट इज ग्लोबल वॉर्मिंग? आता त्याच्यासाठी तुला एक सुंदर असं उदाहरण देतो मी, तुला समजण्यासाठी. Yes, sir. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? आता समजा ही आपली जी रूम आहे ही पूर्ण अर्थ आहे असं समजून चालू आपण, ठीक आहे. तर या रूमचं जे टेम्परेचर आहे, या टेम्परेचर मध्ये आपण एक्झिस्ट करतोय, म्हणजे वी आर द लाईफ ऑन दिस अर्थ. आणि या टेम्परेचर मध्ये आपण एक्झिस्ट करतोय, ठीक आहे. तर ऍक्च्युली ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ते तुला आता मी व्यवस्थित सांगतो. तर या रूम मधलं जे टेम्परेचर आहे तर ते ऍव्हरेज आहे. पण हे ऍव्हरेज टेम्परेचर जर इन्क्रीज झालं, तर त्याला आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. तर ग्लोबल वॉर्मिंगची सिंपल अशी डेफिनेशन काय आहे की increase the average temperature of the earth is called global warming. पूर्ण अर्थचं जे टेम्परेचर आहे ते जर वाढलं तर त्याला आपण म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग झालेली आहे, ठीक आहे. तर ही ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी, जसं हे आपण या रूमचं आपण एक एक्झाम्पल घेतोय, तर या रूम मधले जर समजा टेम्परेचर वाढलं, आपल्याला असं वाटतं की टेम्परेचर आता जरा जास्त होतंय, तर आपल्याला सफोकेशन फील होतंय, ओके. आपल्याला अशी बेचैनी फील होते, आपलं मन नाही लागत, गरमी वाटते, आपल्या बॉडीला स्वेटिंग येतं, ठीक आहे. तर ती वॉर्मिंग किंवा ते टेम्परेचर डिक्रीज करण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण काय करतो, आपल्या घरामध्ये कूलर लावतो किंवा पंखा लावतो, नाहीतर आपण एसी वगैरे बसवतो. तर या तीन गोष्टींनी ते जे टेम्परेचर होतंय ते काय होतं, हळूहळू म्हणजे इन्क्रीज जे टेम्परेचर ते हळूहळू काय होतं, डिक्रीज व्हायला येतं, ठीक आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो की जी ग्लोबल वॉर्मिंग हे कमी कमी होते असं आपण म्हणू शकतो. ही झाली आपल्या रूमची गोष्ट. पण आपण संपूर्ण अर्थची जर आपण गोष्ट केली तर ग्लोबल वॉर्मिंग जर एकदा इन्क्रीज झाली तर ती डिक्रीज करण्यासाठी काही आपल्याला उपाययोजना आहेत, काही मेजरमेंट्स आहेत. जसे या रूमचा आपण विचार केला की आपण कूलर लावून त्याला कमी करू, टेम्परेचर कमी करू, एसी लावून टेम्परेचर कमी करू. तर आता पूर्ण अर्थचा जर विचार केला तर पूर्ण अर्थ मध्ये आपण एसी लावू नाही शकत, कूलर लावू नाही शकत, तर ग्लोबल वॉर्मिंग कशी कमी होणार? तर त्याच्यासाठी ग्लोबल वॉर्मिंग जर तुम्हाला कमी करायची असेल तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट ज्या मेजरमेंट्स आहेत दॅट वी हॅव टू प्लांट मोर ट्रीज. आपल्याला भरपूर झाडं लावावी लागतील. झाडं काय करतात माहिती का, की जो कार्बन डायऑक्साईड जो आहे किंवा मिथेन आहे किंवा जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत की जे हीट ट्रॅप करून घेतात अर्थवर आणि ते हीटला ट्रॅप केल्यानंतर ते रिफ्लेक्ट नाही करत, तर ते गॅसेस रिफ्लेक्ट होत नाही, त्याच्यासाठी आपण झाडे लावायला पाहिजे. आणि झाडी ही काय करतात, ते जे गॅसेस आहेत ते ऑब्झर्व करून घेतात, ग्रीन हाऊस गॅसेस हे ऑब्झर्व करून घेतात. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, कारपूल सिस्टम वापरू शकतो. कारपूल सिस्टम म्हणजे इन द सेन्स आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा आपण वापर करायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या ज्या प्रायव्हेट व्हेकल्स आहेत, पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या ज्या व्हेकल्स आहेत, तर त्याच्याने काय होतं, आपण प्रायव्हेट व्हेकल्स जर वापरल्यात ना तर कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे त्याच्यापासून ओमिट जास्त होतो. कार्बन डायऑक्साईड गॅस जास्त ओमिटिंग येतात. म्हणजे जे फ्युल्स असतात, बर्निंग फ्युल्स पासून कार्बन डायऑक्साईड जास्त ओमिट होतो, ठीक आहे. त्याच्याने टेम्परेचर वाढत असतं. त्याच्यासाठी आपण कारपूल सिस्टम किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आपण जास्त करायला पाहिजे, ठीक आहे. हा एक मेजरमेंट चांगली असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण रिन्युएबल एनर्जीज आहेत त्या वापरायला पाहिजेत. म्हणजे आपण अशा काही एनर्जीचा वापर करायला पाहिजे की जे रिन्यू होतात. जसं की आपण सोलर एनर्जी आहे, ते विंड एनर्जी आहे, याचा आपण वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे, ठीक आहे. आपण इलेक्ट्रिसिटीची पण बचत करायला पाहिजे. या गोष्टी आपण जर केल्या ना तर ऍव्हरेज टेम्परेचर जे आहे ना ते ऑटोमॅटिक डिक्रीज व्हायला लागते. तर या काही मेजरमेंट्स आहेत किंवा काही स्टेप्स आहेत की त्याच्यामुळे आपण ग्लोबल वॉर्मिंग जी आहे ती कमी करू शकतो किंवा एक ऍव्हरेज मध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकतो, ठीक आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग हा खूप वर्ल्ड वाईड थ्रेट जो आहे आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्याच्याने जे आहेत ना पोलराइज जे आहेत ना मेल्ट होत आहे, ठीक आहे. भरपूर समस्या ज्या आहेत त्या आपल्या समोर होतात. बऱ्याचशा ज्या स्पेसेस आहेत, ॲनिमलच्या स्पेसेस असतील किंवा प्लांटच्या स्पेसेस आहेत, त्या ग्लोबल वॉर्मिंग मध्ये काय होत आहेत, कमी होत आहेत, ओके, डिक्रीज होत आहेत, हे आपल्याला दिसून येत आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे पर्यावरणाला खूप काही मोठा धोका जो हा निर्माण होऊ शकतो भविष्यामध्ये. तर त्याच्यासाठीच आतापासूनच आपण काही उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू करून टाकायला पाहिजे. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करायला पाहिजे, इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी करायला पाहिजे, जास्तीत जास्त झाड आपण लावायला पाहिजे, झाडं तोडायला नको पाहिजे, ठीक आहे. समजलं तुम्हाला? ओके, व्हेरी गुड, थँक्यू.